मला एकच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं याचं एक आमचं कुटुंब एक चांगलं उदाहरण असं मला अभिमानानं सांगावं वाटतं. अगदी प्रारंभिक कार्य कसं होतं म्हणजे आम्ही बघतोय की तुम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आतापर्यंत. तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपला काही प्रोग्राम आहे, आपण काय वेगळं करतो का? नमस्कार, मी धर्मवीर पाटील. आपण ऐकत आहात प्रतिभा संवाद हा पॉडकास्ट. आज आपल्या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे सर आपल्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम मी तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये सरचे स्वागत करतो. धन्यवाद. तर मी सुरुवातीलाच सर तुम्हाला पहिला प्रश्न विचारेन की तुमच्या एकूणच कामाकडे जाण्यापूर्वी मला तुमच्या एकूण जडणघडणीच्या प्रारंभाकडे जाणं गरजेचं वाटतं, जेणेकरून तुमचं बालपण किंवा तुमचं एकूण शैक्षणिक ज्या पद्धतीनं काही जडणघडण झाली असेल ती मला थोडी जाणून घ्यायची आहे. माझं मूळ गाव नेरले. माझे वडील जुन्या पिढीतले प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे तसं आमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप बऱ्यापैकी होतं, खाऊन पिऊन सगळं असं होतं. आणि शिक्षणाचा एक प्रभाव सुरू झालेला होता वडील शिक्षक असल्यामुळं. आणि वडील शिक्षक असताना अनेक वर्ष गावातच होते आणि गावातलं शेतामध्ये काम करणं म्हणजे तसं म्हणता येईल की कृषीप्रधान या व्यवस्थेतले आम्ही होतो. आणि अत्यंत कडक शिस्तीचे आमचे वडील होते, त्यामुळं शिस्तीतून आमचं शिक्षण झालं. आणि दुसरी एक चांगली गोष्ट आहे की माझ्या वडिलांना हे सामाजिक कामाचं खूप आवड होती. फुले आंबेडकर विचारधारा, कर्मवीरांची विचारधारा ही त्यांना खूप चांगली समजलेली होती. आणि त्यामुळे मुलांनी शिक्षण घ्यावं, समाज सुशिक्षित झाला पाहिजे यासाठी त्यांनी अविरत काम केलं. आणि त्यामुळे मला शिक्षणाचं एक महत्त्व आणि शिक्षण सुरू झालं आमच्या सगळ्याच भावंडाचं. थोडक्यात एक वैचारिक वारसा वडिलांचा आहे आणि तो तुम्ही सातत्य त्याच्यात ठेवलेला आहे, ते काम पुढे सुरू ठेवलं. नक्की हा एक मला समृद्ध वारसा आमच्या वडिलांच्याकडून मिळाला, माझ्या कुटुंबाकडून मिळाला, त्यामुळे हे काम करायला थोडं सोपं गेलं. भावंड म्हणजे तुम्ही आणि भाऊ? मला दुसरे 2 भावंड आहेत. एक डॉक्टर आहे, दुसरा एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. दोघेही त्या त्या क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आहेत. 3 बहिणी आहेत, त्या सगळ्या शिक्षिका आहेत आणि त्याही विवाहबद्ध आहेत, सगळं त्यांचं त्यांना व्यवस्थित आहे. तर मला एकच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं आणि तो विचार आपण आचरणात आल्यामुळं कसं समाज घडतो, कशी कुटुंब घडतात याचं एक आमचं कुटुंब एक चांगलं उदाहरण असं मला अभिमानानं सांगावं वाटतं. अगदी अगदी खूप चांगली गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आज तुम्ही एकूण तुमचं कार्य उभं केलंय, तर त्याच्या मुळाशी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आणि तो विचार तुमच्या कुटुंबियांनी जपला आणि तुम्ही तोच पुढे घेऊन जात आहे. तर या विवेकवादी चळवळीकडचं जे आकर्षण आहे, कारण अचानक एखादा माणूस उठतो आणि ते काम करायला सुरू करतो असं होत नाही. तर तुम्ही या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे कसे आकर्षित झाला, ती कशी सुरुवात होती त्याची? खरं तर आमच्या गावामध्ये जय भीम मोफत वाचनालय आजही आहे नेरल्यामध्ये. आणि मग तिथं शालेय जीवनापासून वाचनालयाकडे जाण्याची एक प्रथा होती, किंबहुना ती आम्हाला सवय होती. त्या वाचनात पण काही संत सुधारकांचा विचार स्वीकारला. आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना काही शिक्षक आमचे मिळाले की जे या विचारधारेचे होते आणि त्यातून एक सहजगत्या हा प्रवेश आमचा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत झाला. अगदी प्रारंभिक कार्य कसं होतं म्हणजे आम्ही बघतोय की तुम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आतापर्यंत. तर त्यावेळची सुरुवात म्हणजे कुणाच्या सान्निध्यातून तुम्ही या सगळ्या कामांची सुरुवात केली? खरं तर त्यावेळी एक आमच्या अगोदरचे प्राध्यापक नितीन शिंदे सर आहे, LD पाटील सर आहेत किंवा इथल्या महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक हे आम्हाला प्रेरणा देणार होते. एक बुवाबाजीचं प्रकरण इस्लामपुरात घडलं होतं, हीच पार्श्वभूमी मला जाणून. आणि मग तिथं मला असं लक्षात आलं की आम्ही सगळे मी त्यावेळी विद्यार्थी होतो आणि ते हे शिक्षक विद्यार्थी आम्ही एकत्र खेळायला यायचो. इथं आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आम्ही व्हॉलीबॉल खेळायला यायचो. आणि त्या ह्याच्यात मला लक्षात आलं की अरे हा बुवा पकडला भारी काम आहे बरं का, मग आपण हे समजून घेतलं पाहिजे. किंवा मग मी त्या सगळ्या आमच्या शिक्षकांना म्हणलं मला पण यात यायचं आहे. आणि मग ती माझी सुरुवात झाली. थोडक्यात या प्रसंगाने तुम्हाला ती एक संधी मिळाली. तुम्ही त्यात चिकित्सा केली की हे खूप चांगलं काम आहे आणि करायला पाहिजे, आणि त्यातून तुम्ही पुढे आलात. आता बदलाच्या अनुषंगाने तुम्ही एक विधान केलं, तर त्याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की बदल प्रचंड झपाट्याने सुरू आहेत, खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथी सुरू आहे, जग तितक्याच वेगाने बदलायला लागलेलं आहे. तर आज विज्ञान इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे, तरी सुद्धा एक असा प्रभाव लक्षात येतोय की
किंवा सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. आणि या सगळ्यामध्ये अंधश्रद्धा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात टिकून आहे. असं झालेलं नाही की विज्ञान विकसित झाले, सोशल मीडिया किंवा AI सारख्या गोष्टी आता डेव्हलप होत आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल का की विज्ञान इथं पराभूत झाले आणि किंवा हा संस्कृती आपली याच्यामध्ये कुठेतरी कमी पडते? खरं तर असं यामध्ये विज्ञानाचा पराभवाचा काही प्रश्न नाही किंवा संस्कृतीचा पण काही संबंध नाही. अलीकडच्या काळामध्ये दहशत जास्त आहे, लोकांना भीती जास्त आहे. सध्याचं जागतिकीकरणानंतरच्या जे प्रश्न तयार झाले तेही गंभीर आहे आणि त्यामुळे लोकांना आधाराची गरज आहे आणि त्यामुळे आधार कुठल्या मार्गाने ते शोधायला तयार असतात. विज्ञानाचा पराभव यासाठी नाही मी म्हणेन, कारण विज्ञान ही एक वेगळी गोष्ट आहे. विज्ञान हे काय करतं की विज्ञान हे शोध लावतं. विज्ञान या निसर्गातल्या जे काही गूढ आहेत त्याचं उकल करतं, या निसर्गातल्या काही गोष्टी समजावून सांगतं आणि त्यामुळे लक्षात आहे की विज्ञान प्रगत झालं, विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झाली आणि मग याचा अर्थ की वैज्ञानिक दृष्टिकोनाला असं होत नाही, कारण विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दोन भिन्न गोष्ट आहे. आपण सगळं आधुनिक साधनं वापरतो, आपण मोबाईल तर वापरतो, घरात साधनं वापरतो, शेतात वापरतो, पदोपदी आपण विज्ञानाचा वापर करतो. पण विज्ञानानं सांगितले जी विचार पद्धती आहे ही स्वीकारणं वेगळी आहे आणि त्यातल्या त्यात विज्ञान मानणारा, विज्ञान शिकणाऱ्याकडे पण वैज्ञानिक दृष्टिकोन असेल असं काही नाही. हा, त्यामुळे आपण म्हणतो ना विज्ञानाचे सगळं घेतलं पण विज्ञानाची विचार पद्धती घेतली नाही. ही विचार पद्धती नीट समजत नसल्यामुळं माणसं अजून अंधश्रद्धेकडे जायला लागले. दुसरा भाग की ज्या प्रमाणात माध्यमं वाढली त्या प्रमाणात प्रबोधनाचं पण काम वाढायला पाहिजे. पण आता अलीकडे काय होतंय, प्रबोधन करणारी कमी झाली आणि त्या विरोध विचाराचा प्रभाव करणारी माणसं जास्त झाली. तरीही करत राहावं लागणार आहे, कारण शेवटी कसं आहे, हे सत्याचा शोध घेण्याचं काम आहे, प्रबोधनाचं काम आहे. त्यामुळं विज्ञान हे खूपच महत्त्वाचं आहे. विज्ञानाचा कधी पराभव होऊ शकत नाही, कधी विजय होऊ शकत नाही, कारण विज्ञान हे सामान्य सर्वसामान्यासाठी उपयोगाचं आहे. विज्ञानाची नसती प्रगत झाली तर आज आपण एवढं प्रगत जीवन जगलो पण नसतं. विज्ञानानं काय होतं की माणसाचं जीवन सुसह्य होतं आणि त्याच विज्ञानाचा वापर जर चुकीच्या कामासाठी केला अधोगती पण होतं. आता बघताय आपण युद्धजन्य परिस्थिती आहे, इथं विज्ञान तंत्र वापर केला जातोय. तो वापर कसा करायचा म्हणून वापर करणारे जर विवेकी असतील तर त्याचं चांगलं साधन होईल. आता एक बोलता बोलता विधान आलं की आज सगळीकडे दहशतीचं वातावरण आहे. हे दहशतीचा संदर्भ हा राजकीय आहे, सामाजिक आहे का, त्याला आणखीन काही हे आहेत? एकतर दहशत हा व्यापक अर्थानं आपण घेऊ की एकतर जागतिक पातळीवरची असुरक्षितता, जागतिक पातळीवर एकमेकाचे जे संघर्ष चालू आहेत, सत्ता संघर्ष, हा जागतिक पातळीवर पण सत्ता संघर्ष आहे आणि देश पातळीवर पण सत्ता संघर्ष आहे. यातून एक भीती तयार होते. दुसरे आपल्याला येतं की माझं काय होणार, माझ्या जीवनाचं काय होणार, माझ्या आयुष्याचं काय होणार, माझ्या पोराबाळाचं काय होणार, ही एक भीती तयार होते आणि भीतीमुळं माणूस शरण जातो. त्यामुळे ही दहशत आहे ती मानसिक दहशत सुद्धा आपण म्हणू की माझं मी नाही केलं. कदाचित असं होतं की अलीकडच्या काळात जर एखादा विवेकी माणूस काही करत नसेल तर म्हणतात ह्याचं काही खरं नाही बरं का, हा एक दबाव तयार होतो. हा कसं काय, आणि मग त्यामुळे त्या दबावपोटी सुद्धा ती दहशतच आहे ना बुवांची. तुम्ही जर कुठल्या मांत्रिकाकडं देवाकडं कुठलं काय म्हणजे जात नसाल तर हा जातच नाही ना, तो एक दबाव तयार होतो. ती पण एक दहशत आहे. म्हणजे खरं तर त्या बुवा बाबांची सुद्धा दहशत समाजावर काही प्रमाणात आहे. तो एक प्रकार आहे की ते इतक्या सगळ्या गर्दीमध्ये बुवा बाबा पण तितकेच आहेत, त्याच्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या पण तितकीच आहे. हे कसं, म्हणजे हे सगळं कसं आपण स्वीकारतो? खरं तर बुवाबाजीचं प्रस्त वाढतंय का, तर हो, माध्यमामध्ये खूप चांगला प्रभाव काम करतात खरं तर ते. आणि मग या एका बाजूला काय झालं, पूर्वी बुवाकडे जाणं ही कमी प्रतिष्ठेचं वापरायचं. हा बुवाकडे जातोय, हा महाराजाकडे जातोय, हा कुठल्या मांत्रिकाकडे जातोय, हे चर्चा व्हायची. आता काय सरासच वाटतं. आणि मग याला इथून या सगळ्या काही धर्मांध शक्ती पण यामध्ये कारणीभूत आहे की ते असं वातावरण तयार करतात की तुम्हाला गरज आहे याची. नाही तर उत्तर भारतात ना एवढे बुवा बाबा महाराष्ट्रात याचं काही काम आहे. उलट महाराष्ट्र संत सुधारकांची भूमी आहे, इतके चांगला विचार दिलेला आहे. पण ती बुवा बाबा मांत्रिक येतात हे धर्मात म्हणजे श्रद्धेचं बाजारीकरण आणि त्या पद्धतीनं म्हणून ती खऱ्या अर्थानं ती धर्मांधतेची दहशतवाद तयार झालेला. राजकीय लोक या सगळ्याचा सोयीस्कर वापर करतात असंही दिसतं बऱ्याचदा. नक्की आहे की राजकीय जे नेतृत्व करणार आहेत
ते कमी या पद्धतीचा विवेकी विचार करतात, त्यांना मताचा संबंध मतांशी असतो. संबंध आहे. लोक जिकडे असतात तिकडे ते जातात. याला काही सन्माननीय खूप अपवाद पण आहे हां, हां. की जे जात नाहीत. हां, पण जे जात नाहीत तर आत्ताची संख्या बघितलं आत्ताच तर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जास्त आहे. याच्या पलीकडे जाऊन ते त्यांचं भांडवल पण करतात. म्हणजे मी हा, अशी काही पॉलिटिकल लीडर बघितलेत ज्यांच्याकडे त्या बुवांचे आणि त्या महाराजांचे फोटो भक्तांचे. त्यांच्या कार्यालयांमध्ये आहेत. म्हणजे कसं होतं, बुवांची भक्तांची फौज असते आणि जर बुवानं सांगितलं की यांना मतदान करायचं, ह्या पक्षाला करायचं, तर बऱ्यापैकी त्यांना ते त्याचा वोटिंग फायदा होतं. आणि मग त्यामुळे राजकीय लोक काय म्हणतात, त्याच्या काय त्याचं खरं का खोटं माहित नाही, पण मला मतदान होतंय ना, माझ्या पक्षाला होतंय एक का, प्रकारचा हे स्वार्थ एक त्यात सांभाळण्याचा याच प्रयत्न. पद्धतीचं एक राजकीकरण झालेलं आहे बुवांचं सुद्धा. विज्ञान आणि श्रद्धा ह्या एक दोन टोकं आहेत. हे कधी एकत्र येऊन काम करतील का? तुम्ही कसं बघता याच्याकडे? विज्ञान आणि श्रद्धा. श्रद्धा, मी मागास सांगितलं त्या पद्धतीनं खरं तर विज्ञान आणि श्रद्धा ह्या एकत्र यायला काहीच हरकत नाही खरं त्या अर्थानं. कारण विज्ञान पण काय सांगतं की समाजाच्या भल्यासाठी हे विज्ञान आहे, सत्याचा शोध घेतो. आणि श्रद्धा पण काय सांगते की बाबा तुम्ही चांगलं राहा, मनापासून एखादी गोष्ट मनापासून गोष्टी केल्या तर काय हरकत नाही. हां, त्यामुळे विज्ञान आणि श्रद्धा ही काही एकमेकांच्या विरोधात नाही, एवढं आपण समजलं पाहिजे. हां, म्हणजे समजा एखादा विज्ञानिष्ठ माणूस आहे हां, हां. आणि एखादा श्रद्धा माणूस आहे म्हणून काय किंवा ते एकमेकाच्या विरोधात नाही, ते एकमेकाला पूरक ठरले पाहिजेत ना. आणि हे पूरक ठरणं सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यामुळं ह्या दोघांचा काही टकराव होण्याची काही गरज नाही. कारण जर चिकित्सा करायला तयार असेल तर हां, हां. बऱ्याचदा तुमचा सामाजिक असा अनुभव येतो की आपण रस्त्याने जातोय आणि देवळं मंदिरं आहेत किंवा एखाद्या बुवाचंच ठिकाण आहे, तिथे गर्दी बघतो आपण. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते या गर्दीकडे बघून? म्हणजे तुम्हाला राग येतो, त्यांची दया येते, म्हणजे काय विचार करता या लोकांकडे बघून? खरं तर अशी गर्दी अनेक धार्मिक स्थळाजवळ असते. हां, हां. एकाच कुठल्या मंदिराजवळ काही नाही, अनेक धर्माच्या ठिकाणी गर्दी असते. मला खरं तर राग पण येत नाही आणि करुणा पण वाटत नाही. कारण अशा ठिकाणी लोकांना जाणं हे का जावं वाटतं याचं पण आपण विश्लेषण केलं पाहिजे. फक्त मला असं वाटतं की तरुणाई जास्त दिली की मी जरा अस्वस्थ दिसतो. हा सगळ्यात महत्वाचा. कारण ही का जातात, एखादं मध्यमवर्गीय वयस्कर माणूस एखाद्या धार्मिक ठिकाणी गेला तर ठीक आहे बाबा, त्याला काही तो वाटत असेल जात असेल. पण तरुणाई जाती याचा थोडं आपण विचार केला पाहिजे. मी अस्वस्थ यासाठी म्हणलं की ही गर्दी ही आपण त्याचं वैज्ञानिक विश्लेषण करायला पाहिजे. आता आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी माणसाला जाऊन देवात जातो किंवा अजून मशिदीत जातो किंवा अजून चर्चमध्ये जातो असं म्हणतो, तर त्याला असं वाटतं की मला कुणाला तर बोलायचं आहे बरं का, मला कुणाला तर काही तर सांगायचं आहे, मला कुणाला तर आधार घ्यायचा आहे. तो आधार शोधण्यासाठी या धार्मिक ठिकाणी जातो. नाहीतर आपल्या समाजात आधाराची ठिकाणं आहेत का? जाऊन कुणाचं आपलं मनातलं बोलावं. तू मनात जाऊन बोलतो त्याच्या काय असेल त्या आवडत्या देवाला की बाबा माझं असं अडचण आहे, मग काय करतो, कसं कसं मी वाटल्यास काय तर तुला देतो, पण ह्याच्यावर काय तर मार्ग काढ. त्याला बोलायचं जागा असते. याचा अर्थ तो जातोय हे खरं तर त्याची चूक नाही. कारण तसे आधार देण्याची सिस्टम आपल्या समाजात नाही. म्हणून आम्ही मानतो त्या मूलभूत काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की जो मगाशी आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की मानसिक आधार देण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की अशा माणसांना मानसिक आधार देऊन अशा लोकांना संवादात ठेवून त्याच्याशी बोलून आणि मग ती गर्दी आपल्याला हळूहळू कमी करता येईल. पण ही गर्दीचं अजून एक गणित आहे. या गर्दी खरं तर काही ठिकाणी धार्मिक ठिकाणी हे मार्केटिंग केलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे मला हे कळत नाही की एखादं दैवत असतं तिथं कोण फिरकत पण नाही आणि ठराविक दैवत मात्र जे अलीकडच्या नव्यानं झालेले आहेत तिथं एवढी प्रचंड गर्दी असते. म्हणजे पंढरपूरला आणि तिरुपतीला, पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या आणि तिरुपतीला जाणाऱ्यांची संख्याने त्यांचा वर्ग सुद्धा बघा वेगवेगळा आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे जे बाजारीकरण झालेलं आहे, म्हणजे धर्माचं बाजारीकरण झालंय, या तुमच्या देवत्वाच्या संकल्पनेचं बाजारीकरण झालंय आणि मग त्याची मार्केट म्हणून बघितलं जात, लक्षात घ्या. आपल्याला त्याचा तिथे विरोध आहे, लक्षात घ्या. हे बाजारीकरण थांबवायचं काम सगळ्यांचंच आहे ना. त्यामुळे अशा ठिकाणी जर गर्दी होत असेल तर गर्दी झाली म्हणून आपण दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. त्यांना पर्याय देणं म्हणून माणसाला आधार देण्याची गरज आहे. मग कुटुंबामध्ये ती व्यवस्था तयार केली पाहिजे, समाजामध्ये आधार देण्याची व्यवस्था केली पाहिजे. हा ते क्षम्य आहे बरं का. तो आधार जातोय त्याला माहित आहे
की आधार काय फार उपयोग आहे की समजा एखादा आधार म्हणून जात असेल की मला नोकरी लागावी म्हणून जर तरुण जात असतील तर त्याला नक्की माहित आहे की मला नोकरी काय मिळणार नाही, पण तो आधार त्याचा क्षम्य आहे. पण तो सतत जर आधार घेतला तर मात्र त्याचं आयुष्याचं काही खरं नाही, लक्षात घ्या. वाया जाण्याच्या मार्गावर वाया जाण्याची कारण बहुतांश वेळ तो तिथंच जात असतो. त्यामुळे या पद्धतीची गर्दी आहे म्हणून ते खरं आहे असं पण म्हणायची काही गरज नाही. पण आपण याचं थोडं अधिक चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे की तुम्ही जो विचार सांगता तो विचाराकडे पण गर्दी होईल. ही कार्यकर्त्याचं काम आहे ना, चळवळीचं काम आहे की तिकडं गर्दी तुमच्याकडे नाही, तर तुमच्याकडे नाही याचा अर्थ काही तर तुम्ही विचार बदल केला पाहिजे ना. तरुणाईचा मुद्दा होता की आपल्याकडे आपल्या अन्नीसच्या कार्याकडे तरुणाईचा ओघ किती आहे किंवा तो वाढवण्यासाठी आपण काय करतो? नाही, खरं तर तरुणाई आमच्याकडे इतर चळवळीच्या मानानं आमच्याकडे चांगली तरुणाई आहे, विचार करणारी तरुण मुले येत आहेत. आणि मग आम्ही त्या तरुणाईसाठी मग मगाशीच आपण उल्लेख केला होता की विवेक वाहिनीचा, ज्यामध्ये तुम्ही घडलेला आहात. हे विवेक वाहिनी याचा अर्थ काय? त्याचं एक साधं ब्रीद वाक्य आहे, आपला विकास आपल्या हाती, हक्कावेत पण कर्तव्य आहे. मग इथं विकास स्वतःचाच करायचा आहे आणि स्वतःच एक चांगलं करायचं आहे आणि त्यासाठी मग आमच्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते मदत करतील. या विवेक वाहिनीच्या आधारे अनेक हजारो मुलं घडलेले, स्वतःचं आयुष्य करिअर केलेलं आहे. मग याचा अर्थ काय की आम्ही त्याला सांगतो तुझ्या बुद्धीच्या आधारे तुला विकास करायचा आहे, बरोबर, कुठल्या श्रद्धेच्या आधारे नाही विकास, तुझ्या बुद्धीच्या आधारे तुला विकास करायचा आहे. तुला स्वतःला प्रश्न विचारावे लागतील, स्वतःचं सामर्थ्याने बनवायचं, स्वतः बौद्धिक सामर्थ्य. मला एक वेगळं सुचतंय, म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे एक विधान आहे. आणि इथं तुला स्वतःलाच डेव्हलप करायचं आहे, तुला स्वतःचा विकास तुलाच करायचा आहे, हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे हे खरं तर गंमत आहे. म्हणजे खरं तर अगोदरच मुलाच्या मनामध्ये भीती तयार करणं हे काही चांगलं नाही आणि भीतीच्या आधारे कधी नीती तयार होत नाही, लक्षात घ्या. नाही तर लहानपणापासून आपल्याला अनेक भूतांची भीती पण घालवली ना, म्हणजे भीतीनं काही चांगलं होत नाही. त्या भीती घालण्यापेक्षा त्याला आधार देण्याची गरज आहे. भीतीच्या मुळाशी ज्ञान महत्वाचं असतं. तुम्हाला ज्ञान मिळालं की ती भीती आपोआप नष्ट होते. ज्ञान मिळणं, त्याला स्वतःच्या ज्ञानाचा कृतिशीलता जपणं, ह्यातनं परत ते ज्ञान टिकतं. नुसती ज्ञानी माणसं खूप आहेत आणि कृतिशीलता अजिबातच नाही, तर त्यांना आणायला काय अर्थ नाही. त्यामुळे आम्ही विवेक वाहिनीमध्ये मुलं का घडतात यासाठी सांगतो की ते स्वतः विचार करतात. कोण सांगते म्हणून ते आम्ही म्हणतो की ऐकायचं नाही, कुठल्या पुस्तकात लिहिले म्हणून पण ऐकायचं नाही. तुमच्या बुद्धीला तुम्ही साथ द्यायचा आहे, तुमचा विवेक जागा ठेवायचा आहे. विवेक जागा ठेवायचा म्हणजे तोच परत वैज्ञानिक दृष्टिकोन येतो, परत चिकित्सा येते, परत प्रश्न विचारायची सवय येते. यातनं मग विवेक जागा होतो आणि अशी विवेक जागा झालेली नव्या पिढी आमच्याकडे या लागले. आज विवेक वाहिनीच्या माध्यमातून अनेक तरुण यामध्ये सक्रिय चळवळीत आहेत आणि तरुणांना आवडेल असे पण कार्यक्रम दिले पाहिजे. मध्ये तुम्ही विवेकी जोडीदाराची निवड हा पण विषय अगदी बरोबर आहे. म्हणजे नात्यातील सुरेल संवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड. आम्ही म्हणतो जोडीदार तुम्ही कसाही निवडा, पर्याय आहेत, अनेक पर्याय आहेत. एक तर लव्ह मॅरेज, दुसरं अरेंज मॅरेज किंवा सगळं परिचय विवाह, अशा पद्धतीने विवाह करू शकता. आम्ही म्हणतो की आणि त्या जातीय आंतरजातीय कसंही असं, पण जे तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं या निवडी करत असाल त्यामध्ये थोडा विवेक झाला. आता जोडीदाराच्या विवेक निवडीबद्दल आम्ही काय सांगतो मुलांना, त्यांचं प्रशिक्षण घेतो आणि मग त्यांना आम्ही सांगत असतो की जोडीदार कसा असावा, की जसं प्रस्थापित व्यवस्थेमध्ये नुसतं जायचं, मुला मुलीनं बघण्याचा कार्यक्रम असतो, अजून आपल्या पारंपरिक पोहेचा कार्यक्रम असतो, तेवढ्या मुलं मुलींनी कसं काय एकमेकाला पसंत करतात मला कळत नाही. आणि त्यामुळे लक्षात घ्या की मुलांना आम्ही समजावून सांगतो की जोडीदारामध्ये काय चांगली गुण असावी, कोणते अपेक्षित आहे आणि मग त्याच्यातला संवाद घडवणं आणि मग आपल्याला मॅच होणारे गुण आहेत का. म्हणजे पत्रिकेतले गुण जुळवण्याला अजिबात काय अर्थ नाही, त्यापेक्षा माणसाच्या स्वभावाचे गुण जुळतात का आणि ते मॅच झाले तर जोडीदार म्हणून आपण एकत्र. आणि मग स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, पुरुषाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा कुठल्याही व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा निकोप असू शकतो हे आम्ही त्यांना सांगतो. आणि त्यातून आता चांगले विवाह पण घडायला लागलेले आहेत, त्यातून सत्यशोधकी विवाह पण आता घडायला लागलेले आहेत. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 2-2.5 हजार सत्यशोधकी विवाह आम्ही लावलेले आहेत. जोडीदाराच्या विवेक निवडीतून सुद्धा काही विवाह आमचे झालेले आहेत. तर हा म्हणजे खूप सुंदर आपला विषय पुढे चालू आहे. तर ह्या एकूण अंधश्रद्धेच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या विचारांच्या लोकांनी आपल्याला मदत करणं हे ठीक आहे, हे स्वाभाविक गोष्ट आहे किंवा ही नैसर्गिक गोष्ट आहे. असे काही अनुभव आलेत का की हे लोक अंधश्रद्ध पण आहेत, धार्मिक पण आहेत, विवेकाचा त्यांचा संबंध पण नाही आणि तरी हे लोक आपल्याला मदत करतात, असे काही तुमचे अनुभव आहेत? खरं तर खूप चांगले अनुभव आम्हाला आहेत. म्हणजे एका बाजूला आम्हाला माहित आहे की ती माणसं पूजार्चा करतात, की कुठल्या तर श्रद्धेशी निगडीत आहेत,
पण चळवळीला पण काम करतात, हां, हां. मदत करतात, चळवळीला मदत करण्याचं काम करतात. एवढं ना अनेक श्रद्धाळू लोक आमचं मासिक सुद्धा सुरू करतात. प्रश्न कसा आहे की आम्ही तर श्रद्धेला विरोधच नाही, हां, हां. आणि आपला तर श्रद्धेच्या बाबतीत आपण म्हणतो की श्रद्धा ह्या तुम्हाला जर अधिक उन्नत करत असतील, तुम्हाला श्रद्धा जर माणुसकी जपण्यासाठी असतील तर आपला विरोध नाही ना. बरोबर. त्यामुळे तो टकराव कधी होत नाही. आम्हाला अशी माणसं आहेत की श्रद्धा आहेत, खूप श्रद्धा आहेत, पण म्हणतात की तुमचं काम चांगलं चाललंय. हां, हां. फक्त देवा धर्माबद्दलच्या तुमच्या संकल्पना आमच्या संकल्पना वेगळ्या आहेत. हां, हां. पण तुम्ही जी बुवाबाजीच्या विरोधात लढता, तुम्ही ज्योतिषाच्या विरोधात हा, लढता, तो त्यांचा तुम्ही angle- पर्यावरणाच्या बाजूने लढता, तुम्ही पर्यावरण मूल्य शिकवता, त्याचं आम्हाला महत्व आहे. आणि त्यामुळं कदाचित आपले मुद्दे नाही पटायचे, पण आम्हाला काहीतरी मुद्दे तुमचे पडतात, आणि त्यामुळं विरोधी विचारातले लोक सुद्धा आम्हाला गरज लागेल ते मदत करतात. त्यामुळे आपल्याला तो माणूस श्रद्धा आहे का तो माणूस कुठल्या देवभक्त आहे, धर्मभक्त आहे, हा प्रश्नच येत नाही ना. हां, हां. माणूस म्हणून समजून घेणं. आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नेहमी म्हणायचं की अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे, हां, हां. उपासापेक्षा आपुलकी गरज आहे. ही भावना आम्ही सतत मनामध्ये ठेवतो. त्यामुळे आमचा कुठल्या श्रद्धाळू माणसांचा आमचा टकराव होतच नाही. नाही, पण बरेचदा असे प्रसंग घडतात. मग अशा वेळेला मला तर पुढं असं विचारायचं होतं की असे काही अनुभव आलेत का वाईट की तुम्ही हे लोकांच्या भावनेच्या विरोधी जाताय आणि मग तिथे तुम्हाला एकदम कठीण प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागलं, असं कधी घडलंय का? खरं तर असे कठीण प्रसंग फक्त अपवादानच आहेत. विशेषतः ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर शांततेनं अतिशय छान पद्धतीनं काम केलं किंवा अहिंसक मार्गाचा सतत वापर केला, अशा डॉक्टर दाभोळकरांना पुण्यामध्ये गोळ्या घातल्या, हां. त्यांचा खून केला. हा प्रसंग अत्यंत खरं तर कठीण आहे, आणि तो कठीण प्रसंग आम्हाला आजही आठवतो. आणि मग त्यामुळं संघटितपणे असे गुन्हेगारी करणारी माणसं आहेत अजून, आणि याचं पण थोडं आम्हाला काही वेळा असं वाटतं की हे आपल्या वाट्याला आलेलं आहे, हां. येणार. पण हे काय आमच्याच वाट्याला आलेलं नाही. यापूर्वी सुद्धा मोठ्या लोकांना समाज परिवर्तनाचं काम करणाऱ्या अनेकांना या पद्धतीनं संपवण्यात आलं. म्हणजे ज्यावेळी विचाराचा प्रतिवाद विचारानं करता येत नाही, अशा वेळेला त्यावेळी अशा वेळी ते शस्त्राचा वापर करतात. पण आपण म्हणतो की आपलं शस्त्र काय, शब्दांचं सामर्थ्य, ज्ञानाचं सामर्थ्य, वैज्ञानिक दृष्टिकोन सामर्थ्य, या आधारेच आपण करणार आहे. आपण शस्त्राचं उत्तर शस्त्र नाही देणार, ती कुठल्याच त्या संत सुधारकांच्या विचाराला मान्य नाही. त्यामुळे अहिंसक मार्गानंच आपण जाणार. पण ते एक मनामध्ये दुःख आहे किंवा यामध्ये अजूनही आम्हाला ते वाटतं की तो प्रसंग आम्हाला खूप कठीण आहे. पण आम्ही यातनं शिकलो पण, हां, किंवा आम्ही ते उभा पण राहिलो. लक्षात घ्या की एखाद्या चळवळीचा नेता संपवला की कदाचित असं वाटलं असेल चळवळ संपेल, पण असं नाही झालं. उलट आम्ही ती खरं तर जोमानं पूर्ण वाढली आहे. जोमानं आम्ही काम झालो. कारण हे घडले तर घडले आता, पण आपण सामोरं जायचं. पण आम्ही त्याला सामोरं जात अतिशय निर्भयतेनं, कारण संघटनेचं सूत्र निर्भयतेनं पुढे जाणं. त्यामुळे निर्भयतेने आज जातोय की कदाचित आता आमच्या अनेक कार्यकर्त्यांचे हल्ले पण झालेले आहेत, काही कार्यक्रम उधळून पण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही कार्यकर्त्यांच्या खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. आता हे ज्यावेळी आपण सत्य शोधायला बाहेर पडतो त्यावेळी जी किंमत मोजावी लागेल ती मोजण्याची आपली तयारी पाहिजे. ती किंमत खरं तर आम्ही खूप मोठी किंमत डॉक्टरांच्या खुनानंतर मोजलेली आहे. ते काय त्याचं वर्णन सुद्धा करता येईल. मग तशी आता तुम्ही डॉक्टरांच्या जागेवरच काम करताय, तशी कधी तुम्हाला अशी वैयक्तिक भीती वाटली आहे का की आपले हे थोडं अशा पद्धतीचं काही होऊ शकतं, असं कधी विचार तरी मनात आले? खरं तर भीती हाच कारण आपण निर्भय बनवू असंच सांगतोय सांगत आपण. आहे. भीती हा अंधश्रद्धेचा मुलाधार आहे, लक्षात घ्या. आणि आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतोय, त्या भीतीमुक्तच पाहिजे. बरोबर. आणि अंधश्रद्धेच्या मुळाशीच खरं भीती आहे. तर विज्ञान निर्भयता नीती नसे कशाची भीती, असं आपण म्हणत असतो. हां. त्यामुळे हे प्रसंग कधी ना कधी कोणाच्या वाट्याला येणार, कदाचित आमच्या वाट्याला येईल, पण त्यासाठी काम थांबवायचं काही गरज नाही ना. आणि चांगली माणसं पण सोबत आहेत ना. तर अंधश्रद्धेच्या विरोधातली लढाई ही केवळ एक समाज सुधारण्याची बाब नाही आहे, तर ती मुळातून एक प्रकारची मानसिक क्रांती आहे, म्हणजे असं मला वाटतं. तर तुम्ही याकडे कसं बघता, किंवा तसे काही बदल तुमच्यात म्हणा किंवा तुम्ही समाजात या गोष्टींचा अनुभव घेतलाय का कधी? खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही मानसिक लढाई आहे, हे खरं आहे. कारण माणूस कधी अंधश्रद्धा बनतो, ज्यावेळी तो स्वतःची बुद्धी घाण टाकतो. माणसाला सगळ्यात चांगलं सामर्थ्य काय मिळालंय, विचाराचं स्वातंत्र्य मिळालंय. एक स्वतंत्र बुद्धीने विचार करू शकतो, आणि मग हे विचाराचं जे स्वातंत्र्य मिळाले किंवा त्याला ती ताकद मिळाली, त्यावेळी तो हरवतो.
त्यावेळी तो मानसिक गुलामगिरीत जातो. आणि मग एखादा माणूस अंधश्रद्धा याचा अर्थ तो मानसिक गुलामगिरीमध्ये असतो. आणि मानसिक गुलामगिरी ही कुणालाही परवडणार नाही, किंबहुना मानसिक गुलामगिरीतून माणूस म्हणून काही त्यातनं व्यक्त होत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन ही मानसिक गुलामगिरीच्या विरोधात हा महत्त्वाचा लढा आहे. बरोबर. पण तसे काही बदल तुम्ही असे अनुभवलेत का, किंवा तुमच्या वाट्याला कधी असं आलं का की आपण हे म्हणजे एक द्विधा मनस्थिती असते, संघर्ष असतो, तसे काही अनुभव तुम्ही घेतलेत का? खरं तर व्यक्तिगत जीवनामध्ये मला तसा काही प्रसंग आला नाही, कारण माझं मूळच आंबेडकरी विचाराचं असल्यामुळे मला काय तो स्वतःला असं काही अनुभव आला नाही. पण समाजामध्ये काम करताना लक्षात आलं की माणूस काही प्रसंगी अगतिक होतो आणि शरण जाण्याची एक प्रवृत्ती वाढते, किंवा त्या पद्धतीची एक प्रवृत्ती तयार होते की यातनं आता मला मार्ग कसा काढायचा. आणि मग ज्यावेळी माणसाला मार्ग निघत नाही त्यावेळी तो कुठं तर बुवा बाबाला शरण जातो आणि मग तो आधार शोधतो. आणि मग आधार शोधणं काही वाईट नाही, पण आधार शोधल्यानंतर त्यापासून होणारं शोषण मात्र त्याला चालू होतं. आणि त्यामुळे त्या शोषणातून जास्त धोका तयार होतो. आणि मग हे शोषण मुक्तीचा हा मार्ग म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा मार्ग. बरोबर. मला एक सर आठवते की विद्यार्थी दशेमध्ये दाभोळकर सरांशी माझाही खूप चांगला संपर्क आला होता. त्यांनी नुकतीच विवेक वाहिनीची सुरुवात केली होती आणि मी BA ला होतो आणि मी पण त्याकडे आकर्षित झालो. तर थोडंसं माझं एक निरीक्षण असं आहे की विवेकवादी लोक जे असतात त्यांच्या विचाराची पद्धत, त्यांचं राहणीमान हे थोडंसं वेगळं असतं, किंवा अशा लोकांना एकटं पाडलं जाण्याचा एक धोका असतो. ही लोक अशी एखादी असतात का, विवेकवादी विचारसरणी जपणारी माणसं एकटेपणा अनुभवतात असं कधी तुम्हाला वाटले का? अजिबात असं काही नाही. खरं तर विवेकवादी लोक हे जास्त विचार करतात, स्वतः विचार करतात, स्वतः निर्णय घेतात आणि ते निर्णयानुसार आपलं आचरण करत असतात. त्यामुळे विवेकी माणूस कधी एकटा असू शकत नाही. कारण दाभोळकरांनी त्याला चिकित्सेची जोड दिली होती. अगदी अगदी बरोबरच. चिकित्सेची जोड तर होतीच, पण एकाकी असं का वाटत नाही त्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे तो विचार करत असतो आणि विचाराच्या आधारे स्वतःचं जीवन घडवत असतो. आणि नुसतं स्वतःचं जीवन घडवत नाही तर स्वतः विवेकी होतो आणि समाजाला विवेकी करण्याचं काम करतो. त्यामुळे तो समाजात सगळं एकत्र असल्यामुळे तो एकटा राहत नाही. विवेकवादी विचार पुढे न्यायचा म्हणजे समाजाला बरोबर घेऊन जायला लागतं, समाजाला सोबत घेऊन जायला लागतं, तरच ही विवेकाचा प्रचार होऊ शकतो. त्यामुळे विवेकवादी माणूस हा जरा असं तरकट असतो, विवेकवादी माणूस हा अगदी असं वृक्ष असतो असं काही नाही. कारण विवेकाची वाटचालच मुळात कसं आहे, आनंदाचा शोध घेण्याचा आहे, सत्याचा शोध घेण्याचा आहे. त्यामुळे असं एकाकी वगैरे काही वाटत नाही. उलट सोबत आमच्या अनेक माणसं असतात, कारण माणसासाठीच आपण काम करतो. पण असं आहे का की सगळीच विवेकवादी माणसं ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा एक सामाजिक भाग जबाबदारीचा पेलतात, असं होतं का? कारण बऱ्याचदा असं आम्ही बघतोय विचारसरणी ओके आहे, विवेकवादी आहे, पण तो स्वतःपुरताच आहे, त्याचं आयुष्य आणि तो त्याच्या पलीकडे त्याला समाजाशी काय देणं घेणं नाही, अशी काही लोक आपल्याला दिसतात. तर विवेकवादी असणं म्हणजे काय हे आपण जरा समजावून घेऊ. विवेकवादामध्ये महत्वाचं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन. बरोबर. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे माणसाला स्वतःचं जीवन घडता येतो. म्हणजे यामध्ये फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, तर नाही. याबरोबर काही मूल्यात्मक असे असतो, म्हणजे मूल्य पण त्यासोबत असतं. अधिक त्याची अजून माणुसकी पण असते, मानवतावाद असतो, त्यातून एक विवेकवाद तयार होतो. आणि मग लक्षात घ्या की जो खराच स्वतःची बुद्धी चालवतो, स्वतःच्या बुद्धीच्या आधारे जगण्याचं सामर्थ्य निर्माण करतो, तो असा एकाकी राहू शकत नाही, किंबहुना तो असा वागू शकत नाही. खरं तर खऱ्या अर्थानं विवेकवादी जपणारा माणूस हा घेऊनच जाईल सोबत, समाजाबरोबरच राहील, घेऊन जाईल. त्यामुळे तो प्रश्न काही येणार नाही. आता जर स्वतःला विवेकी समजून जर कोण समाजापासून दूर राहत असेल तर त्याला विवेकी कसं म्हणायचं? बरोबर. मग इथं बऱ्याचदा एक द्वंद्वात्मक परिस्थिती अशी निर्माण होते की त्याला काही वेळेला तडजोडी कराव्या लागतात. आता मी तुम्हाला आज ज्या पदावर किंवा ज्या एका उंचीवर बघतोय, तुम्ही एक मोठं काम उभं केलंय, असा कधी प्रसंग आलाय का की आपला विचार आपण बाजूला ठेवलाय आणि मग आपण शांत बसलोय, असं कधी झालंय का? असं कधी माझ्या आयुष्यात प्रसंग आलेला नाही. आणि तडजोडीच्या बाबतीत असं नाही म्हणता येणार, पण काही वेळा आपण एखादं पाऊल मागं घेतो असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण कुठल्याही तडजोड माणूस कधी करतो ज्यावेळी तो समस्यामध्ये काहीतरी अडचणीत असतो, दुःखमय एखाद्या आयुष्यात घटना घडते. पण खरा विवेकवादी माणूस आहे का नाही, त्या दुःखाचं कारण शोधतो. म्हणजे तथागत बुद्धाने सांगितलं की जगामध्ये दुःख आहे हे मान्य करतो तो खरा विवेकवादी. अगदी. आणि दुःखाचं कारण आहे, दुःख निवारण करता येतं हे तथागताने सांगितलं. त्यामुळे तो खरं तर विवेकवादी आणि बुद्धाचं तत्वज्ञान यामध्ये खूप साधर्म्य आहे. त्यामुळे ह्या साधर्म्याच्या आधारे आपल्याला
समाज पुढे घेऊन जाणं अगदी शक्य आहे. आता याला जोडून की श्रद्धा आणि अंधश्रद्धा, लोक या दोन शब्दांचा वापर करून खूप वेगवेगळ्या गोष्टी आज करत असतात. या दोन्हीचा फरक म्हणजे तुम्ही याकडे कसं बघता? म्हणजे लोक सांगतात की ही आमची श्रद्धा आहे, आम्ही त्याच्याकडे अंध ह्यानं नाही बघत, तर तुम्ही ह्या दोन संकल्पनांकडे कसं बघता? खरं तर खूप मूलभूत प्रश्न आहे. म्हणजे आमचं सगळी चळवळ या दोन शब्दाभोवती फिरते. बरोबर. म्हणजे किंवा आम्हाला काही समाजातून काही शिव्यासाप येतो ते या या सगळ्या दोन शब्दांवर शब्दावर येतो. हे खरं आहे. आता खरं तर तुम्ही श्रद्धा कशाला म्हणता यावर पण अवलंबून आहे. हां, हां. आणि ह्या श्रद्धा कशा आहेत ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आणि काळसापेक्ष आहे. आता एखाद्याला वाटतं की ही माझी श्रद्धा आहे, तर दुसऱ्याला वाटतं नाही नाही ती अंधश्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धा ह्या पहिल्या व्यक्तिसापेक्ष असतात, हे पहिला आपण मान्य करू. म्हणजे तुमची एखाद्या देवावर श्रद्धा आहे, तुम्ही म्हणतो नाही माझी देवावर काही श्रद्धा नाही, तुमची वेगळी असते. तुम्ही व्यक्तिसापेक्ष असते, पहिल्यांदा मान्य करू. काही श्रद्धा ह्या कालसापेक्ष असतात. तर कालसापेक्ष कसं असतं की पूर्वी सती जाणं ही एक प्रथा मानली होती ना, त्यावेळी श्रद्धा मानली होती. आज आहे का? आणि डोळे झाकून महिला सती जायचे. जायच्या. आज आहे का? मग ते बदललो ना. एकमेक अस्पृश्यता बाळगणं हे सुद्धा एक श्रद्धेचं लक्षण होतं. आता आहे का तसं? बदललो. म्हणजे श्रद्धा सुद्धा बदलतात किंवा त्या कालसापेक्ष असू शकतात, बदलतात. आता राहिला प्रश्न श्रद्धेचा. माणसाच्या आयुष्यात श्रद्धेला खूप महत्व आहे. आपण म्हणतो की श्रद्धा कशासाठी, आपण कोणत्या हव्यात ह्या महत्वाच्या आहेत. आता याबद्दल खरं तर आपल्याला संतांनी सुधारकांनी खूप चांगला मार्गदर्शन केलं की आत्तापर्यंत सगळा इतिहास बघितला महाराष्ट्रातल्या संतांचा सुधारकांनी, त्यांनी श्रद्धेची चांगल्या चांगल्या व्याख्या केलेली. त्यामध्ये तुकोबा म्हणतात की जे का रंजले गाणले त्याची जो म्हणे आपुला तोची साधू अकावा देव त्याची जाणव. कुठं देव जाणवायला सांगितलंय त्यांनी? की जिथं गरज आहे मदतीला, गरजवंताला मदतीला उभा राहा, तो खरा देवत्वाचे संकल्प. किंवा अलीकडचे महत्वाचे संत गाडगे बाबा काय म्हणाले, देव देवात नाही, देव माणसाच्या हृदयात आहे, मनात आहे. तुमचा देव देवात आहे, माझा देव माझ्या मनात आहे. म्हणजे मनातला देव शोधण्याचं तत्वज्ञान गाडगे बाबांनी दिलं. हे सुद्धा या अर्थानं या अध्यात्माकडे बघितलं पाहिजे. दुसरे भाग की जी तुम्ही श्रद्धा बाळगता ती श्रद्धा तपासली पाहिजे का नको? चिकित्सेकडे पण आपण चिकित्सा केली पाहिजे. तुम्ही मानवाच्या सगळ्या संस्कृती इतिहास शोधून काढा, हा तपासण्याचा आहे. आणि मग आपण ज्या श्रद्धा महत्वाच्या मानतो त्या श्रद्धा जर समजा तपासल्या तर माणसाला वाईट वाटतं. आणि मग भावना दुखवण्याचा संसर्ग तर अलीकडे खूप वाढलेला आहे. कधी काय बोललं की खूप. तरी पण आपण म्हणू की श्रद्धा ह्या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि आपल्याला अजून श्रद्धेचं अजून पुढे जाता येईल की श्रद्धेमुळे काय झाला पाहिजे, माणूस अधिक उन्नत झाला पाहिजे. श्रद्धेमुळे माणूस अधिक नीतिमान झाला पाहिजे. आणि मग कोण म्हणलं की मी श्रद्धेच्या आधारे अधिक उन्नत होईल, नीतिमान होईल, तर त्या श्रद्धांना विरोध करायचं काम नाही. किंवा कोण म्हणला की मी माझ्या वेगळ्या श्रद्धेच्या आधारे किंवा मी माझ्या विवेकाच्या आधारे, मी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे जर नीतिमान बनत असेल तर त्याचा आक्षेप घ्यायचं काम नाही. आणि त्यामुळे भारतीय घटनेनं तर सगळ्यांना अधिकार दिला आहे उपासना स्वातंत्र्याचा. त्यामुळे आमचा श्रद्धेला विरोध नाही. पण ज्या श्रद्धेमुळं तुमचं शोषण होतं, ज्या श्रद्धेमुळं तुमचं फसवणूक होतं, या फसवणुकीच्या विरोधात फक्त आपण आहोत, श्रद्धेच्या विरोधात अजिबात नाही. आता बोलताना एक संदर्भ आला की देव, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव आणि धर्म या संकल्पनाकडे कसं बघते? आता खरं तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव आणि धर्माला अजिबात विरोध नाही, अजिबातच नाही. विरोध असं कामच नाही. म्हणजे एक असा संदेश आहे की हे अंधसेवाले म्हणजे देवाच्या पूर्ण विरोधातले लोक आहेत, म्हणजे असं धर्माच्या विरोधातली पण आहेत. आणि अजून त्याला जोडून मग परत आपण जे बुद्ध आणि या सगळ्या गोष्टी घेऊन जातो तर त्याला तोही एक हे दिला जातो की हे लोक त्या विचारांचे आहेत. तर म्हणून मला हे देव आणि धर्म याकडे ही समिती कशी बघते? आपण आता जसं भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकाला एक उपासना स्वातंत्र्य दिलं, तुम्ही कोणत्या देवाची धर्माची उपासना करायची का नाही करायची याचं स्वातंत्र्य तुम्हाला संविधान दिले. आणि ही जी तटस्थता आहे तीच भूमिका संघटनेची आहे. म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये देव मानणारे पण आहेत, देव नाकारणारे पण आहेत, धर्म मानणारे पण आहेत, धर्म नाकारणारे पण आहेत. इथं कुठं टकरावच होत नाही ना. बरोबर. त्यामुळं देव आणि धर्माच्या संकल्पना या माणसाला जर नीतिमान बनवत असतील, त्या घेऊन पुढे जात असतील, चांगला समाज निर्माण होत असेल या संकल्पना, त्याला विरोध करायचं काम नाही. आमचा विरोध आहे की देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणारं जे शोषण आहे या शोषणाला आपला विरोध आहे. बाकी काही देव धर्माच्या संकल्पना आम्हाला काही त्याबद्दल
माहित आमच्या कार्यकर्ते पण काही देव मानणार आहेत, धर्म मानणार आहेत, म्हणून काय आमचा टकराव होत नाही कधी. उलट हे लोक आपल्यासोबत काम करतात, आपल्याला सपोर्ट करतात, अनेक माणसं सपोर्ट करतात. मग असा एक किस्सा मला पूर्वी पण ऐकण्यात आला होता की नरेंद्र दाभोळकरांच्या मिसेस स्वतः देव मानत होत्या आणि दाभोळकर त्यांना कधी त्या विरोधात बोलले नाही. हे खरं आहे का? खरं तर सुरुवातीच्या माणसाच्या आयुष्यामध्ये विशेषतः डॉक्टर दाभोळकर ते घेऊन जायचे, पण माणसं बदलतात यावर आमचा विश्वास असतो. कालांतराने त्यांच्या मंडळी पण बदलल्या आणि त्याही सोबत अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळे बदलतात. मी माणसाला बदलायसाठी वेळ दिला पाहिजे. आता माझा पार्टनर समजा पूर्वी कुठला तर उपास तपास करत असेल, माझा पार्टनर काय एखादी श्रद्धा बाळगतात, तो लगेच तुमचा विवाह झाला म्हणून फटकन बदलत नाही, काही कालावधी लागतो. आणि माणसाला बदलायला वेळ दिला पाहिजे, समजून घ्यायला वेळ द्यायला लागतो. हा वेळ आम्ही त्याला आम्हाला नक्कीच आवडतं. तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपला काही प्रोग्राम आहे का? म्हणजे आपण काय वेगळं करतो का? ज्याच्याकडे तुम्ही भूमिका म्हणून बघताय त्याच्याकडे आजची पिढी कंटेंट म्हणून बघते किंवा एक इव्हेंट म्हणून पण काही वेळेला बघितलं जातं. ह्या मुलांना कन्वर्ट करायला आपल्या चळवळीमध्ये आपण काही वेगळा प्रोग्राम राबवतोय? खरं तर खूप सारे युवकांच्यासाठी आपण प्रोग्राम राबवतो. त्यामध्ये मगाशी आपण ज्याची चर्चा केली विवेक वाहिनीची, त्या पद्धतीनं आपण युवा छावणी दरवर्षी आपण सुरू करतोय. आणि दरवर्षी आपल्या त्यात 100-150 तरुण मुलं मुली येतात जे 30च्या आतले आहेत आणि हा विचार समजून घेतात, परिवर्तनाचा विचार समजून घेतात. युवा छावणीच्या माध्यमातून आहे किंवा आमच्या काही शाखामध्ये झेपसारखे तरुण मुलांसाठी काही कार्यक्रम घेतले जातात. किंबहुना आमच्याकडं युवकांच्यासाठी सतत संवाद व्हावा म्हणून आमचा युवकाचा विभागच आमचा स्वतंत्र आहे, जे युवकांचे वेगवेगळे आवडणारे कार्यक्रम करतात, त्यांची चर्चासत्र घेतात, त्यांच्या अजून काही त्यांना जे बौद्धिक सामर्थ्य देता येईल, त्यांना लिखाणाचं कौशल्य वाढेल, त्यांचं सांस्कृतिक अंगात अधिक खुलेल किंवा सांस्कृतिक अंगानं सुद्धा काही मुलांना आवडतं. म्हणजे मुलांना आवडणारे क्षेत्र, मग कुणाला गायन आवडत तर त्याला गाण्याचं काम देतो, कुणाला लिखाणाचं आहे तर आपल्या मासिकामध्ये लिखाण करा. मध्ये आपण पथनाट्य नाटक या अनुषंगाने अगदी त्या अंगाने सुद्धा गाणी पथनाट्य हे सुद्धा आपण त्याचं ट्रेनिंग देतोय आणि सतत ही करणारी प्रक्रिया, त्यातून पण काही तरुण सोबत येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. वार्तापत्रासारखा प्रयोग आपला चालू आहे. जसं पत्रिकेत तर आम्ही तरुणांसाठी वेगवेगळे सदर पण चालू केलेले आहेत, त्यातही लिखाण करू शकतात ते. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कधी कुठल्या श्रद्धेची गरज बसली आहे का? म्हणजे ते एक कुतूहल म्हणून मला प्रश्न पडतो, तुमची श्रद्धा कशावर आहे? खरं तर विवेकी माणूस श्रद्धा नसतो असं काही नाही बरं का. तोच गमतीशीर प्रश्न आहे. हा नाही अगदी बरोबर आहे की आता मला सांगा की आपण मगाशी चर्चा श्रद्धेची केली की आता मी म्हणतो की या भारतीय संविधानाच्या मूल्यावर माझी श्रद्धा आहे. मी इथल्या ज्या संत सुधारकांचा वारसा आहे त्याची माझी श्रद्धा आहे. आता ती श्रद्धा कशी सोडून देता येईल? ती श्रद्धा राहणारच आहे. फक्त श्रद्धेचं स्वरूप कसं आहे यावरून परत पुढल्या गोष्टी घडतील. त्यामुळं चांगल्या किंवा या चिकित्सेला तयार असणाऱ्या श्रद्धा असतील, ज्या श्रद्धेतून उन्नयन होत असेल तर त्या श्रद्धेला आपल्याला विरोधच नाही ना. त्यामुळे अशा प्रत्येकाची श्रद्धा आहे कालसापेक्ष व्यक्तिसापेक्ष मगाच सांगितलं त्या पद्धतीनं राहू शकतात. त्यामुळे ती एक श्रद्धाच आहे ना. माझी संविधानावर श्रद्धा आहे, माझ्या मूल्याच्या आधारे मी जगतोय, ती एक माझी श्रद्धाच आहे ना. अंधश्रद्धा निर्मूलन या 2 शब्दांवर एका वाक्यात याचा अर्थ सांगा, तर तुम्ही काय सांगा? विवेकी संवाद साधणं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. सर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की देव नसल्याचं ठामपणे सांगणारे जे लोक आहेत तर ते असणाऱ्यांपेक्षा त्यांचा जो अहंकार आहे तो कितपत हे असू शकतो? खरं तर देव आहे म्हणणाऱ्यांना पण अहंकार नको आणि देव नाकारणारा पण अहंकार हा माणसाला नेहमी खड्ड्यात घालतो. त्यामुळे अहंकार उपयोगाचा नाही. आता यामध्ये आपल्याला हा जो टकराव असतो नेहमी आस्तिक आणि नास्तिकतेचा, तो पण फार महत्वाचा टकराव असतो. खरं तर दोघं एकमेकाच्या विरोधात नाहीत, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि मात्र इथं व्यवस्था अशी आहे की साधा आपल्याला जर विरोधी अर्थात शब्द काढले तर नास्तिकच्या विरोधात काय तर आस्तिक असं साधारण असतं. पण ऍक्च्युली व्यावहारिक जीवनात तसं नाही. कारण लक्षात घ्या की तुम्ही आस्तिक आहे का नास्तिक हा प्रश्न नाही, तुम्हाला अधिकार आहे ना तो. आणि मग समाजामध्ये हा स्पेस पाहिजे का नको की काही माणसामध्ये हो देव आहे काही मधील नाही असू द्या ना, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तो पण अधिकार पाहिजे ना, अभिव्यक्ती पाहिजे ना. आणि समाज असा कधी घडतो का हो की एकाच रंगाचा आहे आणि ज्या क्षणी एका रंगाचा घडेल
ते समाज बिघडला हे समजायचं. हां, हां, हां. हे समाज किंवा देश ज्यावेळी रसातळाला जाईल ते तो एका रंगाचा असेल. बरोबर. मग आपल्याला देश जर एका रंगाचा नको असेल किंवा एकाच विचारधारेचा नको असेल तर विविधता असणार. त्यामुळे आस्तिक पण असतात, तसे आता नास्तिक म्हणजे किंवा देव मानणारे पण असणार. पण देव मानणारे कशा पद्धतीने मानतात हा पण विचार केला पाहिजे. ते स्वतःचं उन्नयन करण्यासाठी, नीतिमान बनण्यासाठी करतात का नवसाला पावणारा देव त्यांना हवा आहे, किंवा मी बोकड बळी देतो आणि मग माझं कल्याण होईल. आता नुसतं बोकड दिलाय, पुढे एखाद्या मुलाचा बळी देतोय. मग कशासाठी तुम्ही देवत्वाच्या संकल्पना घेताय? जे संत आणि सुधारकांनी याबद्दल चांगलं मानलेलं. त्यामुळे लक्षात या की आस्तिक असो नास्तिक हे दोन्ही वर्ग असणार आहे. पण एक नक्की आहे बरं का, या जगामध्ये असं कधी झालेलं नाही की सगळ्यांचा नास्तिकांचा प्रभाव आहे, किंवा असं काय झालेलं नाही की आस्तिकांचा खूप प्रभाव आहे. संमिश्र भावना आहे आणि तसा स्पेस राहिलाच पाहिजे ना. शेवटी आणि आपल्या भारताबद्दलचं वैशिष्ट्य आहे. हा भारत विविधतेने नटलेला देश आहे. विविधता इथं खूप, आणि हेच सौंदर्य आपल्या भारताचं. हेच एकी राहण्याचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे हा टकराव कधी होता का म्हणे, दोघांच्या एक बॅलन्स आहे तो बॅलन्स राहिला म्हणजे त्या आधारे माणूस घडणं महत्वाचं आहे. पण आता याला जोडून मला ही जी लवचिक भूमिका आहे इथं दिसते, तर जागतिक पातळीवरच्या मोठमोठ्या विचारवंतांनी असं एक हे दिलंय की धर्म आणि देव या संकल्पना जोपर्यंत नष्ट होत नाही किंवा मुळातून उखडल्या जात नाही तोपर्यंत विवेकवाद रुजूच शकत नाही. मग ह्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 36 वर्ष काम करते आणि या अतिशय संवेदनशील क्षेत्रामध्ये काम करते. आम्हाला असं कधी काही वाटलं नाही की विवेक रुजवण्यासाठी की देवाने धर्माला बाजूला करावं लागेल. कारण या देवत्वाच्या किंवा श्रद्धेच्या ज्या गोष्टी आहेत आणि त्या नष्ट केल्याशिवाय तुम्हाला विवेकवाद रुजवता येत नाही असं काही नाही. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की देव आणि धर्म असताना सुद्धा माणूस विवेकी बनतो. ते विवेकी बनण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे. त्यामध्ये ते अधिक मूल्य असेल, जी मग सांगितलं की मूल्य असे असणं, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणं, एखादा चांगली श्रद्धा बाळगणं असेल तो विवेक असू शकतो का, तर हो असू शकतो. त्यामुळे हा टकराव अजिबात होता का म्हणे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे वैशिष्ट्य आहे की देवधर्माच्या संकल्पना अबाधित ठेवून सुद्धा विवेकवाद रुजवता येतो. हे 36 वर्षाच्या अनुभवातून झालं. तुम्ही म्हणता जागतिक पातळीवर हे खरं आहे की देवधर्म नाकारल्याशिवाय विवेकवाद रुजवणं, पण त्याला आम्ही पाटा दिला. आम्ही म्हणतो की देवधर्म संकल्पना छानपैकी ठेवून सुद्धा समाज विवेकी बनू शकतो. आणि म्हणून तर आम्ही काम करतोय ना, विवेकी समाजाचं काम करतोय. देवधर्म मानणारे पण आहेत, नाकारणारे पण आहेत. याचा टकराव होण्याची काही गरज नाही. बरोबर. अर्थात हे आपण एक अशी भूमिकाच आपली आहे की तुम्ही तुमचं जे असेल ते सांभाळा, पण तुमचा विवेक जागा ठेवा. आपण सत्सविवेक पण देतो, विवेक पण देतो, जगण्याचा धर्म पण देतोय आणि विचारांची पण एक बैठक देतो. खूप चांगली भूमिका आहे. मला अजून एक मुद्दा काय करायचा आहे की आपला विरोध कशाला आहे? देवाला विरोध आहे का धर्माला? तर अजिबात नाही. आपला विरोध आहे की जे शोषण होतं, मग आर्थिक शोषण होतं, मानसिक शोषण होतं, माणूस अगदी शोषण केला जातो, याचं आपण त्याला आपल्याला विरोध आहे ना. बरोबर. त्यामुळे विवेकवादामध्ये हे शोषण मुक्त जर तो श्रद्धा बाळगत असेल, तो कुठलीही अनावश्यक कर्मकांड न करता जर जगत असेल तर आपल्याला त्याला विरोध करायचं काही काम नाही. त्यामुळे तशी माणसं या भारतात घडायला लागतात. आता असा विचार घेऊन अनेक संघटना कार्यरत आहेत आणि दुसरी एक बाजू अशी दिसते की ह्या संघटना कुठं ना कुठं पॉलिटिकल कनेक्शनमध्ये पण आहे. अन्नीस अशा कुठल्या राजकीय भूमिकेसोबत आहे का, किंवा अन्नीसचं राजकारण काय आहे? खरं तर अन्नीचं राजकारण हे विवेकाचं राजकारण आहे. समाज विवेकी होणं एवढंच आम्ही राजकारणाला नावं पण ठेवत नाही. राजकारण हे महत्वाचं पहिलं आहे या लोकशाहीमध्ये. कारण ते एक व्यासपीठ म्हणून त्याकडे आपण तितक्या बघितलं पण पाहिजे. जो समाजाला पुढे घेऊन जाणारा पक्ष असेल, जो समतेचा पुरस्कार करतो, जो शोषणाला विरोध करतो, जे सामान्य माणसाचं जीवन विकसित करतो, लोकांचा विकास करतो, अशा राजकीय पक्षांनी आम्ही उघड पाठिंबा देत नाही किंवा अंधश्रद्धा आम्ही ह्या पक्षाच्या बाजूचा आहोत असं काही म्हटलं नाही. पण बदलासाठी समाजाच्या कल्याणासाठी करणं असेल तर कार्यकर्ते बरोबर नेमकं मतदान करतात. आपला मताचा अधिकार बजावताना तो विवेक जागा ठेवतात. इलेक्शन मध्ये विवेक जागा ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुका झाल्या, माणसाने विवेकच हरवला. बरोबर. किंवा त्या मताचा अधिकार बजावणार पण ऐकायला आणि जे निवडणूक उमेदवाराचे होते ते पण बजावला. म्हणून या राजकारणाचा आणि विवेकाचा पण संबंध आहे.
आणि मुळात जे अभद्र घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात मुळाशी पण ह्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचा विवेक जागा असेल तर त्या पण गोष्टी घडणार घडणार नाही ते. कारण तर आम्ही छोट्या चांगल्या राजकारणासाठी आपल्याला अभिप्रेत आहे. आम्ही पक्षीय राजकारणात कधी येणार नाही, आम्ही सत्ता करण्यात येणार नाही, पण चांगला देश घडण्यासाठी चांगलं राजकीय वातावरण तयार करण्याचं काम, मग त्यासाठी मी म्हणलं ना बौद्धिक शिबिर आम्ही घेतो, ती राजकीय दृष्ट्या सजगता वाढावी यासाठी पण करतो. आणि मी तुम्हाला अगदी सांगतो की श्रद्धेच्या बाबतीत सुद्धा साक्षरता करायची गरज आहे. म्हणजे आम्ही चांगलं काम करतो, उलट आम्ही म्हणतो की आम्ही चांगल्या श्रद्धेसाठी आग्रह राहतो. उलट आम्ही श्रद्धेची साक्षरता करतोय, चांगली श्रद्धा बाळगा याबद्दल आम्ही आग्रह राहतोय. त्यामुळे उलट श्रद्धेचं साक्षरता आपल्याला वाढवायला लागेल. थोडा एक गमतीशीर प्रश्न मला सुचतो की आपण अंधश्रद्धेच्या अनुषंगाने जे इतक्या मोठ्या प्रमाणात काम करतोय, आपण समजा की असं होऊच नाही किंवा होणार पण नाही, समजा की अंधश्रद्धा संपलेली आहे आणि मी बघतोय की एक शिक्षकी पेशा सांभाळणारा शिक्षक VRS घेऊन पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम करतोय, तर अशा वेळेला हे संजय बनसोडे काय करतील? आता पूर्ण अंधश्रद्धाच नष्ट झालेली आहे आणि खूप चांगल्या गोष्टी सुरू आहेत, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? खरं तर त्यावेळी उड्या मारीन, आनंदाने उड्या मारीन, खूपच खुश राहील. पण असं होणार नाही. तर आपला समाज हा इतका असुरक्षित आहे, भीतीचं वातावरण आहे, इथं दैववादाची भीती घातली जाते, त्यामुळे तो अंधश्रद्धा राहणार. पण लक्षात घ्या की समाज बदलतो, मात्र लक्षात घ्या. आणि ह्या बदलाला काय आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाची लढाई ही शतकांची लढाई असं डॉक्टर दाभोळकर म्हणे. की काय आमच्या आयुष्यात सगळं पूर्ण होईल असं काही नाही. अजून कित्येक माणसं यासाठी डोकी फोडावी लागतील, त्यासाठी टकरा घ्यावं लागतील, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. ही शतकाची लढाई. तसं झालं तर मला खूपच आनंद होईल ना. उलट अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्यावेळी बंद होईल तो क्षण आमच्यासाठी आनंदाचा असेल. किती काय काम करायची गरजच लागणार नाही. तुम्ही आता शतकाची लढाई जे संदर्भ दिला, म्हणजे एखाद्या चळवळीच्या कामाकडे बघणं म्हणजे घर जाळून लष्कराच्या भाकऱ्या भाजणं वगैरे आपण जे म्हणतोय, एकंदरीत तुमचा काय अनुभव आहे? ही कितपत म्हटलं जातं ते कितपत तथ्य आहे त्यामध्ये? खरं तर असं काही लष्कराच्या भाकऱ्या भाजणं किंवा घर जाऊन कोळशाच्या पासून त्याची तुलना करता येणार नाही. यामध्ये नक्की आहे की सामाजिक चळवळीत काम करत असताना त्याग ही महत्वाची गोष्ट, काही गोष्टी कराव्या लागतात, त्याग करावा लागतो. आता कशाच त्याग करायला लागतो? तर वेळ, पैसा, श्रम या तिन्ही गोष्टी द्याव्या लागतात. त्यातल्या त्यात वेळ द्यावा लागतो. आता आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतले कार्यकर्ते फुल टाइम नाहीत, लक्षात घ्या. आम्ही म्हणतो आमची चळवळ पार्ट टाइम आहे. आता मी माझी नोकरी काही वर्ष सांभाळली आणि नंतर मी VRS घेतली समजा, किंवा असे अनेक आमचे नोकरी करणार आहेत. मग नोकरीचा वेळ सोडून राहिलेल्या वेळामध्ये ते काम करतात, पण नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिक राहतात, कारण तो विवेकी आहे, तो सामाजिक भान असणारा माणूस आहे. काहीची नोकरी आहे, काहींचा बिझनेस आहे, काही विद्यार्थी आहेत, हे सगळं स्वतःचं काम सांभाळून पुढे जातात. आम्ही नेहमी म्हणतो की पहिल्यांदा तुमचं आरोग्य बघा, स्वतःचं कुटुंब बघा, स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळ, त्यातनं राहिलेला वेळ थोडा चळवळीला देतो. त्यामुळे आम्ही पार्ट टाइम काम करणारे आहोत असं म्हणतो. आणि चळवळीत फुल टाइमच्या आमच्याकडे फार काही सुविधा नाही, आणि त्यामुळे हे थोडंसं आपल्याला आवड आहे म्हणून पण काम करतो. आणि या कामातनं जास्त आनंद मिळतो. आनंद मिळण्यासाठी काम करतो. आणि नुसता आनंद नाही तर समाज बदलाचा जो आनंद मिळतो ना, तो सर्वोच्च असतो, त्याची किंमत होऊ शकत नाही. पण बऱ्याचदा अशा प्रकारच्या चळवळींचं काम करताना अनेक प्रकारच्या आर्थिक विवंचना पण समोर येतात. काम तर करायचं आहे, ती गरज पण आहे, आणि अशा वेळेला आपल्याकडं काही गोष्टी नाही आहेत. ही कसरत जी आहे आपण कशी सांभाळतो? खरं तर कुठल्याही सामाजिक चळवळीचं काम पुढे जाण्यासाठी, गतिमान होण्यासाठी पैशाची गरज असते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं तशी काय आता जशी आम्हाला कुठं विवंचना आले असं नाही. मी त्यातलं एक महत्वाचं सूत्र असं आहे की आपण जर प्रामाणिकपणे काम करत असतो, अतिशय गुणवत्तापूर्ण काम करत असतो, समाज बदलासाठी काम करत असतो, तर पैसे कमी पडत नाही. हा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. आपण समाजासाठी काम करतो, आणि जर तुमचं काम जर चांगलं नसेल तर समाज मदत करणार, बरोबर, आणि समाज तुम्हाला पाठीशी पण राहणार आहे. आम्ही गेल्या 36 वर्षामध्ये काम करतोय. आम्हाला एखादा निधी कमी पडतोय किंवा आम्हाला काही पैसे मिळाले नाही म्हणून आमचा कुठं कार्यक्रम रद्द झाला नाही. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे की आम्हाला जेवढी आवश्यकता असते चळवळीचं काम चालवण्यासाठी तेवढा निधी आम्ही समाजातून आम्हाला मिळतो. आणि लोकांनाही वाटतंय की मी जी मदत करतोय ती योग्य ठिकाणी जाते. अगदी बरोबर, तो विश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे.
किंवा हे चांगलं काम करतात म्हणून चांगल्या कामाच्या पाठीशी लोक राहतात या आमचा ठाम विश्वास आहे. आणि आतापर्यंत सगळं सामाजिक क्रांतीचा सगळा इतिहास बघितला, लोकांनी चळवळी उभा केल्यात. तसं आम्ही म्हणतो की आमची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही लोकाधारावर आहे. आम्हाला कुठले शासकीय निमशासकीय अनुदान नाही, आम्हाला फॉरेन फंडिंग नाही. मग कोण देतं? तर ज्यांना एक विचार पडतो, ज्यांना वाटतं हे काम करणं आवश्यक आहे असे लोक मदत करतात. फार काय आम्ही संपन्न नाही, पण पुरेसा निधी आम्हाला मिळतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतो. दाभोळकरांच्या हत्येनंतर सगळ्यात महत्त्वाचा एक निर्णय लोकांमध्ये आला प्रकर्षाने, ज्यावर तुम्ही बरीच वर्ष काम करत होता, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगाने. तर झालं म्हणजे राजकीयदृष्ट्या ती घोषणा झाली किंवा त्या दृष्टीने काही प्रक्रिया पण झाली. आज त्याची काय परिस्थिती? खरं तर भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारनं हा जादूटोणा विरोधी कायदा केला. पण हा कायदा करताना कधी झाला हा कायदा? ज्यावेळी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं बलिदान झालं, शहीदत्व झालं. खरं तर मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी डॉक्टरांचा खून झाला आणि त्यानंतर ते पार्थिव सातारला आणलं आणि सगळे हजारो लोक एकत्र आलेले होते. त्या दरम्यान त्यावेळेचे मुख्यमंत्री आलेले होते आणि मुख्यमंत्री बघितली गाडी मुख्यमंत्र्याची, तर लोकांच्यातनं घोषणा आली की जादूटोणा विरोधी कायदा झाला पाहिजे, शहीद डॉक्टर दाभोळकर अमर राहील. या दोन घोषणा अशा उत्स्फूर्तपणे आल्या. कारण डॉक्टर दाभोळकरांनी आणि सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांचा संघर्ष केला होता. 18 वर्षाचा संघर्ष होता की अनेक प्रकारचे आंदोलन केले. त्यातून मग तो जादूटोणा विरोधी कायदा झाला. आता या कायद्याची एक चांगली गोष्ट आहे की हा पहिला सामाजिक कायदा म्हणजे अशा स्वरूपाचा कायदा. त्यामुळे खरं तर त्या कायद्याच्या अंतर्गत आता 2000 गुन्हे दाखल झाले. आणि अजून चांगली गोष्ट की जे गुन्हे दाखल झाले त्यातल्या काही बुवा बाबांना शिक्षा झाली. आणि शिक्षा होणाऱ्याच्या बुवांची हे बघितलं तर ते वेगवेगळ्या जाती धर्मातले आहेत बरं का. मग त्यामुळे गुन्हे दाखल करताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या उभं झालेलं, त्यामुळे ती एक जमेची बाजू आहे. तसा हा कायदा झाला. तसं सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा पण महाराष्ट्र सरकार मंजूर केला. तोही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यावर पण आपण अनेक गुन्हे दाखल केले. काही लोकांना आता काही दिवसात शिक्षा होईल. त्यामुळे दोन्ही सामाजिक कायदे हे चळवळीसाठी उपयुक्त आहेत. बरोबर. महाराष्ट्राचं पुरोगामित्व चांगल्या अर्थाने इथे घ्यायला हरकत नाही की ते सरकारनं त्याचा कायदा पण केला. देश पातळीवर, व्यापक पातळीवर या कायद्याला पुढे घेऊन जाण्याचा आपला काही पुढच्या काळातला काही तसा प्रयत्न आहे? नक्कीच. आता आपण जसं महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा झाला, आपलं मदत आणि मार्गदर्शन कर्नाटकमध्ये जादूटोणा विरोधी कायदा झाला, आपल्यापेक्षा अधिक अजून काही राज्यामध्ये होऊ घातलेला, तो कायदे होतील त्या त्या राज्यामध्ये. हे पुढला टप्पा आहे की देश पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी आमचा कच्चा ड्राफ्ट तयार आहे. लवकरच आम्ही अनेक खासदारांना भेटणार आहोत. तिथल्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि ज्या प्रक्रियेचा भाग आहे ती प्रक्रिया आम्ही करून लोकांच्या पुढे पण हा कायदा आणणार आहे आणि संसदेमध्ये हा कायदा पास व्हावा यासाठी पण आम्ही प्रयत्न. पण देश पातळीवर कायद्याची खूप गरज आहे. याला जोडून अन्नीसाच्या आगामी काळातल्या काय योजना आहेत? म्हणजे हा एक कायदा म्हणून आपण करूच देश पातळीवर, पण अजून अन्नीस वेगवेगळ्या अँगलनी काय विचार करते पुढे? खरंच आम्ही ते वेगवेगळ्या पातळीवर काम करतो. एकतर मगाशी आपली चर्चा झाली होती समाज माध्यमांचा वापर. तो समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म कसं तयार करता येईल किंवा त्या पद्धतीच्या काही ज्या हँडल्स आहेत त्या आम्ही जरा प्रभावी करतोय. त्या माध्यमातून लोकांच्या पण जाण्याचा प्रयत्न करतोय. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे फक्त बुवा बाबा जादूटोणा इथपर्यंत मर्यादित नाही, त्याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहे 36 वर्षामध्ये. त्यातला एक महत्त्वाचा भाग की मानसिक आरोग्याचं काम आहे. हे मानसिक आरोग्यावर पुढे आम्हाला फोकस करायचा आहे. त्यामुळं थेट जे भविष्य व्यक्ती आहेत किंबहुना जी ज्योतिष आहे, आम्हाला थेट ज्योतिषाविरोधात मोठा लढा उभा करायचा आहे. कारण मधल्या काळात अभ्यासक्रमातच ज्योतिषशास्त्र तरी पण आम्हाला ज्योतिषाच्या विरोधात प्रखर लढा करायचा आहे. त्याबरोबर आणखी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबरोबर आम्ही अंधश्रद्धा व्यसनमुक्तीचं पण काम करतो. खरं तर जसा अंधश्रद्धा मुक्त समाज व्हावा तसा म्हणतो अंधश्रद्धा मुक्त आमचा स्वतंत्र विभाग आहे. आणि मी अगदी नम्रपणे सांगतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत 23 विभाग आहेत आणि वेगवेगळे काम आहेत. मग त्यामध्ये युवकांचा विभाग आहे, महिलांचा विभाग आहे, सर्वेक्षण विभाग आहे, पत्रिकेचा आमचा विभाग आहे, परत वेगवेगळे विभाग काम, बुवाबाजी संघर्ष विभाग आहे, परत त्यानंतर कायद्याच्या लिगल लिटरसीचा सेल आहे. असं 23 माध्यमातून आपण काम करतोय. आणि यातलं महत्त्वाचं आहे की आपला समाज अधिक निकोपी, अधिक आनंदी घडावा
आणि मग या विचाराच्या आधारे समाज घडावा त्यासाठी जे करायचं आहे ते संघटना म्हणून आम्ही करत आहोत. खूप मोठ्या पातळीवर हे काम पुढे जाईल अशी परिस्थिती आहे. या सगळ्यांबरोबर तुम्ही अलीकडं म्हणजे अलीकडच्या काही वर्षांमध्ये इस्लामपूरसारख्या ठिकाणी तक्षशिला ज्ञान केंद्राच्या उभारणीमध्ये व्यस्त दिसताय किंवा मी बऱ्याचदा बघतोय की तुम्ही त्यासाठी वेळ पण देताय. नेमकी काय संकल्पना आहे तक्षशिला ज्ञान केंद्र म्हणजे? खरं तर तक्षशिला ज्ञान केंद्र हे एक स्वयंपूर्ण असं वेगळं स्वायत्त संस्था आहे. फुले शाहू आंबेडकरांची शिवाजी महाराजांचा विचार तथागतांचा विचार जनमानसामध्ये रुजावा हे करण्याचं काम तक्षशिला ज्ञान केंद्र. आपण स्वतःची एक जागा पण घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी पण काही आपण वेगवेगळं केंद्र उभा करतोय. सध्या आता विहार तिथं आहे, तर सध्या अभ्यासिका उभा राहिलेली आहे. खरं तर या माध्यमातून नव्या पिढीला अधिक मार्गदर्शन व्हावं, विचाराच्या आधारे पिढी घडावी, वाचनाच्या आधारे पिढी घडावी यासाठी आपला तो प्रयत्न आहे. ह्याच्या फंडिंगचा विषय काय? हे कुठल्या शासकीय खरं तर पुन्हा मी सांगतो की आम्ही तर मागत करीत आहोत. मी समाजासाठी जे आवश्यक आहे तो निधी मिळतो आणि तिथं पण मला चांगला निधी मिळतो. उलट आम्हाला तक्षशिला ज्ञान केंद्राकडे आता खूप काम करायचं, अजून आमची काही स्वप्न आहेत तिथं काम करण्याची, किंवा अजून आम्हाला स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू करायचं आहे तिथं, जी आजची काळाची गरज आहे. व्यवसायभिमुख काही प्रशिक्षण देता येईल का ते पण आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही नेहमी म्हणतो की संस्थेला मी बऱ्याचदा असं दोन अपील करतो. एकदा म्हणतो की मला अनिससाठी द्या, एकदा म्हणतो की तक्षशिलासाठी द्या. असं आपण मागणारे लोक आहे आणि मागतो त्याला मला लाज वाटत नाही बरं का, कारण मला आनंद होतो किंवा किंबहुना ही कल्चर पण तयार केलं पाहिजे. मी इस्लामपूर आणि परिसराच्या गावामध्ये हे कल्चर आम्ही तयार केलं की जाऊन पैसे मागायचे लोकांना, आणि ही चांगलं कल्चर डेव्हलप झालं की सामाजिक कामासाठी पैसे देण्याचे एक चांगल्या पिढी घडतायत. आणि आज काहीतरी राजकीय लोक गणेशोत्सव मंडळांना याच्यासाठी पैसे दे, जेवणावळी घाल, हे सगळं करण्यापेक्षा आपण वेगळंच काम करतोय. त्यामुळे मागायला काय लाज वाटायचं, मागायला काहीच वाटत बरं आपल्यासाठी नाही वापरत, आपल्या कुटुंबासाठी नाही वापरत, आपण समाजाच्या भल्यासाठी वापरतोय. त्यातनं खूप निधी मिळतो आणि तो नेहमी लोक मदत करतात. या दोन्ही संस्थेसाठी मला लोक मदत. त्यामुळे या मुलाखतीतून मी लोकांना असंही आवाहन करेन की ज्यांना कोणाला यासाठी मदत करायची असेल तर त्यांनी करायला हरकत नाही. आनंदाने मदत स्वीकारतो. नुसतं फोन केला तर मी जाऊन मदत घेऊ शकतो. खूप चांगल्या आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. म्हणजे या मुलाखतीतून मलाही असा एक आनंद होतोय की ज्या दृष्टिकोनातून मी बघायचो त्याच्यापेक्षा खूप चांगल्या व्ह्यूज मला यातनं मिळत आहेत. त्यामुळं माझ्या प्रेक्षकांना नक्कीच यातनं खूप काही ऐकायला मिळेल. आपण वेळ दिला, खूप चांगली चर्चा केली, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. विवेकाचा आवाज बुलंद करू.